अलिबाग पर्यटकांचं आवडतं असं ठिकाण. आणि आज आपण बघणार आहोत अलिबागच्या जवळच असलेलं सुंदर असं एक कनकेश्वर मंदिर. श्रावणातील पहिला सोमवार आणि श्रावणाची सुरुवात सुद्धा एकाच दिवशी होणार असा हा मुहूर्त आज 71 वर्षानंतर आलेला. अशा या पवित्र दिवशी आम्ही 5 मित्र चाललो होतो कनकेश्वर येथे. रोहातून ठीक 7 वाजता अशा सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणातून आम्ही निघालो कनकेश्वर येथे. सुरुवातीला आम्ही गेलो नागोठणेच्या जवळ असलेल्या कडसुरी या गावी. पाऊस असल्यामुळे आम्ही मित्राची 4 व्हीलर घेण्याचा निर्णय घेतला. अलिबागहून रेवसकडे जी वाट जाते त्या वाटेलगतच कनकेश्वराचा डोंगर आहे. रेवस रस्त्यावरील मापगाव फाट्यावरून आत येण्यासाठी आपल्याला रस्ता आहे. तुम्ही बघू शकता ही आहे कनकेश्वर देवस्थान. आणि बघू शकता या पहिल्याच दिवशी इतकी बरीच अशी पार्किंग, बरीच अशी गर्दी आपल्याला इथे दिसते. फायनली 9 वाजता आम्ही कनकेश्वराच्या पायथ्याला येऊन पोहोचलो. देवाचं नामस्मरण करून प्रचंड अशा पायऱ्या चढायला चालू केल्या. कनकेश्वर डोंगराची उंची 384 मीटर आहे आणि टोटल 750 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात. पाटीसाहेब कसं वाटतंय? मस्त ना एकदम. आत्ताशी आपली सुरुवात झालेली आहे आणि हे आमचे मित्र सगळे युनिकेमचे. गोलकर साहेब कसे काय वाटते? सुरुवात आहे चढायची. वरती चढेपर्यंत सांगतो अनुभव काय आहे. आणि मनीष मुटके एकदम बिझी आहेत मोबाईलमध्ये. लग्न नाही झालं त्यामुळे तेवढं असणारच. परंतु कनकेश्वर हे असे ठिकाण आहे की नवसाला पोहोचतो, त्यामुळे तुम्ही करू शकता. थोडंसं वरती आल्यानंतर आपल्याला एक ओम नमः शिवायचं एक सुंदर असं हे बोर्ड दिसतं. थोडंसं वरती आल्यानंतर आम्हाला सुंदर असा एक ओम नमः शिवायचा बोर्ड दिसला. अशा या पवित्र ठिकाणी अशा गोष्टी बघितल्यावर मन प्रसन्न होते आणि पूर्ण थकवा निघून जातो. ओम नमः शिवायचा सुंदर असा हा बोर्ड बघून पुन्हा एकदा आम्ही पायरी मार्गे वरती निघालो. ते 150 पायऱ्या चढलेल्या आहेत आणि आता सुंदर असं बरीच आपण बघतोय मागं. हा जो आहे तो अलिबाग आहे. RC जी कंपनी आहे ती आहे. आणि हे जे दिसतंय सगळं ते आहे समुद्र किनारा, अरबी समुद्र. वाढाल. फायनली आपण अशा ठिकाणी आलोय जिथं आहे देवाची पायरी. फायनली अर्धा डोंगर चढल्यानंतर आपल्याला लागते देवाची पायरी. इथून आणखी आम्हाला 350 पायऱ्या चढायच्या होत्या. आंबा, साग, जांभूळ अशी कितीतरी झाडे आपल्याला या पायरी वाटेवर दिसतात. वृक्षांची ही शीतल छाया आणि जोडीला ही नीरव शांतता आणि त्यातून कानी येणारे सुंदर पक्ष्यांचे आवाज आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातात. त्यानंतर थोड्याच अंतरावर वरती गेल्यानंतर आपल्याला लागतं गाय मांडी हे ठिकाण. येथे आपल्याला पिण्याचे पाण्याची सोय होते. देवाची पायरी, गाय मांडी आणि पालेश्वर मंदिर अशी बरीच ठिकाणं आपल्याला या पायरी मार्गावर लागतात. अधूनमधून या थांब्यांवर विश्रांती घेत घेत या दाट झाडीतून आपला हा प्रवास चालूच असतो. खूप सुंदर असा हा प्रवास कधीच न संपणारा असा वाटतो. कनकेश्वर हे आग्र्यांचे कुलदैवत. आग्र्यांनी त्यासाठी पायथ्याचे सागाव नावाचे खेडे या देवस्थानाला दत्तक म्हणून दिले. मापगावकडून कनकेश्वरकडे जाणारी ही निसर्गवाट इसवी सन 1764 मध्ये सरदार राघोजी आंग्रे यांचे दिवाण गोविंद रेवादास यांनी तयार केली.
निसर्गातून गेलेली या सुंदर पायवाटेला जांबा दगड वापरलेला आहे. या पायवाटेवरच बरीच अशी ठिकाणे आहेत जिथं आपण थांबून थोडीशी विश्रांती घेऊ शकतो. आणि त्यातीलच एक म्हणजे हे पालेश्वराचं मंदिर. पालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि थोडीशी विश्रांती घेतली. पालेश्वर मंदिर गेल्यानंतर आता थोडंसंच अंतर राहिलंय असं समजावं. आणि थोड्याच वेळात ही निसर्गरम्य अशी सुंदर पायवाट संपून जाते आणि आपल्या कानी ऐकू येतो सुंदर असा खळखळणारा पाण्याचा आवाज. म्हणजेच आपण आलेलो असतो ब्रह्मकुंडाच्या जवळ. मंदिराच्या अलीकडे 100 मीटरवर आपल्याला सुंदर असे हे ब्रह्मकुंड आपल्याला दिसते. पहिल्यांदा आम्ही दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे निघालो आणि नंतर ब्रह्मकुंडाकडे परत एकदा येणार. नंतर येऊया दर्शन. मंदिराच्या अलीकडे आपल्याला नाश्ता करण्यासाठी 2-3 हॉटेल्स दिसतील. तिथे आपण नाश्ता करू शकतो. 1.5 ते 2 तास लागले आपल्याला. फास्ट आलं तरी 1 ते 1.5 तास आपल्याला वरती यायला लागू शकतो. ब्रह्मकुंडामध्ये आम्ही नंतर दर्शन घेतल्यानंतरच स्नान करायला जाणार आहोत. बरीच अशी गर्दी आपल्याला इथं दिसते. फायनली आपण मंदिराच्या भल्या मोठ्या अशा परिसरामध्ये येऊन पोहोचतो आणि येथे समोरच आपल्याला सुंदर असं हे मंदिर आणि ही सुंदर अशी पुष्करणी दिसते. श्रावणातला पहिला सोमवार असल्यामुळे प्रचंड अशी गर्दी होती. लाईनमध्ये आपल्याला बरीच असे नवीन मित्र आणि सबस्क्रायबर्स आपल्याला भेटले. दर्शनाची लाईन हळूहळू पुढे जात होती, पण उभं राहण्याचा कंटाळा अजिबात वाटत नव्हता. कनकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापूर्वीच आपल्याला सुंदर अशा या गणपतीचं दर्शन होतं. कनकेश्वर मंदिरातील हा नंदी खूपच सुंदर आहे. या नंदीवर बरेच असे कोरीव काम केलेले आपल्याला दिसते. इतका हा सुंदर नंदी पाहतच राहावं असं वाटतं. त्यानंतर आपण हळूहळू गाभाऱ्याच्या दिशेने जातो. गाभाऱ्याच्या चौकटीवर बरीच असे कोरीवकाम केलेले आपल्याला दिसून येते. फायनली आपण 2 ते 3 तास ज्यासाठी आलेलो असतो त्याची प्रतीक्षा संपते आणि आपल्याला समोर दिसते कनकेश्वराची सुंदर अशी पिंड. कनकेश्वर मंदिरातील हा दर्शन घेण्याचा अनुभव काही वेगळाच होता. मनाला एक वेगळाच आनंद मिळाला. कुठलीही घाई गडबड न करता आमचे हे दर्शन झाले आणि आम्ही बाहेर पडलो. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर सुंदर अशी ही दीपमाळ दिसते. डाव्या बाजूला मागील बाजूस भरपूर अशी छोटी छोटी मंदिरे आपल्याला दिसतील. दगडी बांधकाम असलेल्या या मंदिरावर बरंच असं कोरीव काम केलेलं आपल्याला आढळतं. अशा पुरातन काळातील दगडी मंदिरं बघायला खूप भारी वाटतं. मंदिर बघत असतानाच आपल्याला बरेच असे सबस्क्रायबर्स मित्र आपल्याला भेटले. मंदिराचं प्रमुख आकर्षण म्हणजेच ही भली मोठी अशी ही पुष्करणी. पुष्करणी म्हणजेच दगडी पायऱ्यांची विहीर. याच पुष्करणीचं पाणी इथं वापरलं जातं. ही अष्टकोनी पुष्करणी खरंच बघण्यासारखी आहे. ही पुष्करणी आणि त्याच्या शेजारी असलेले हे सुंदर मंदिर या परिसराला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त करून देतं. फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आमचे चाललेलं आहे फोटो. अशा मंदिराचे सुंदर असे हे फोटो इथून काय सुंदर येत आहे. कारण हे ते दिसतंय कुंड आणि हे मंदिर खूपच सुंदर आहे.
इथं तुम्हाला असे आजूबाजूला छोटी छोटी ही अशी मंदिरं सुद्धा दिसतील. आजच्या या सोमवारी हे कणकेश्वराचं हे दर्शन खूपच सुंदर झालं. दर्शन घेतल्यानंतर आम्ही सर्वजण आलो कणकेश्वरमधील आणखी एका सुंदर ठिकाणी, म्हणजेच ब्रह्मकुंडावर. इथं प्रचंड अशी गर्दी होती आणि बरेच मुलं मनसोक्त असे पोहत होती. प्रचंड असं हे ब्रह्मकुंड एक आश्चर्यच आहे. जांभ्या दगडामध्ये बांधलेलं हे ब्रह्मकुंड बरंच खोल आहे. पावसाळा असल्यामुळे हे ब्रह्मकुंड पूर्णतः भरलेलं होतं आणि याच्या सुंदर अशा या पायऱ्या पाण्यामध्ये लुप्त झालेल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर सगळेजण या ब्रह्मकुंडावर मनसोक्तपणे मजा करत होते. या सर्व पोहण्यामध्ये आमचे मित्रमंडळी सुद्धा कमी नव्हती. त्यांनी सुद्धा आता उड्या मारायला चालू केलं. प्रवीण पार्टी हे वयाची पर्वा न करता बऱ्याच प्रकारच्या उड्या मारून आम्हाला दाखवत होते. हे सर्व बघून आता मला सुद्धा राहवलं नाही आणि मी सुद्धा गोप्रो घेऊन उडी मारलीच. या ब्रह्मकुंडामध्ये अंडर वॉटर शूटिंग करण्यात एक वेगळीच मजा आली. वरून उडी मारण्यासाठी मी सुद्धा ब्रह्मकुंडाच्या भिंतीवर चढलो. आणि वरून ब्रह्मकुंडाचा जो नजारा दिसत होता तो अवर्णनीय होता. एक नंबर. कणकेश्वर मंदिर आणि हा ब्रह्मकुंडाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा. धन्यवाद.